नमस्कार. युववाणी या कार्यक्रमात आज प्रसारित करत आहोत. पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची संजय भुजबळ यांनी घेतलेली मुलाखत. शोधो नमस्कार. खूपदा आपलं करिअर, आपला व्यवसाय हे आपल्या आवडीनं ठरवणं ही बाब फार कमी लोकांच्या नशिबी येते किंवा तो आनंद फार कमी लोकांना घेता येतो. खरं तर आपल्या व्यवसायाची, आपल्या आवडीची पाळंमुळं ही आपल्या बालपणात असतात. बालपणात कुठले संस्कार होतात, कुठल्या क्षेत्रातले होतात, कुठल्या विभागातले होतात, यावर, आपल्या सहवासावर, आपल्या परिसरावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. अशाच व्यक्तित्वांच्या काही मुलाखती या कार्यक्रमातून आपण घेत असतो. आज सुनील फुलारी सर, IPS अधिकारी आपल्या समवेत आहेत. ते मूळचे अकोल्याचे आहेत. अकोला, विदर्भ, नागपूर या परिसरात त्यांचं बालपण आणि तारुण्य गेलेलं आहे. सध्या आपण स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस कोल्हापूर आहात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही, भारतातही अनेक ठिकाणी आपण तिथे सेवा दिलेल्या आहेत. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत फुलारी सर. नमस्कार. मी श्रोत्यांनाही नमस्कार आणि जय हिंद म्हणेल. आणि आकाशवाणीचा मी आभारी आहे की या कार्यक्रमानिमित्त मला श्रोत्यांची आणि आपणाशी संवाद साधता आला. खरंच आम्हालाही खूप आवडणारे एकूण अशा व्यक्तित्वाचं बालपण घडणं, पुढे व्यवसायाच्या निमित्तानं वाटचाल आणि एक यशस्वी अधिकारी म्हणून आपण कार्यरत आहात, त्या सगळ्यांसंबंधी माहीत करून घ्यायला. सर, विदर्भासारख्या ठिकाणी आपलं बालपण गेलं. त्यातूनही विदर्भातल्या अनेक शहरांमधून, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमधून आपलं शालेय शिक्षण झाल्याचं दिसतंय. हे अनेक ठिकाणं असण्याचं कारण मला वाटतं वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते आणि बदल्या. होय, बरोबर आहे. माझे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे वडिलांच्या नोकरीमुळे कित्येक ठिकाणी बदली होत गेली आणि त्या अनुषंगाने विदर्भात प्रामुख्याने मी बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे आणि त्यामुळे माझं शालेय शिक्षण आणि बालपण अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे. अच्छा, मी आत्ता प्रस्तावनेत म्हणालो त्याप्रमाणे वेगवेगळ्या शहरांमध्ये बालपण जाणं, मला वाटतं हीच एक खूप मोठी संस्कृतीची, संस्कारांची शिदोरी आपल्या पदरी पडते. जर तुम्ही एकाच शहरात बालपण गेलं असेल तर कदाचित त्याला काही मर्यादा असतील, पण विविध शहरांमधून आपण गेला आहात, तर याचं काही एखादं उदाहरण तुम्हाला सांगता येईल का, की अनेक ठिकाणी गेल्यामुळे माझं व्यक्तित्व असं घडलं किंवा माझं बालपण असं घडत गेलं? होय, बरोबर आहे. हे सुद्धा ऑब्झर्वेशन आपलं अगदी बरोबर आहे. कारण काही ठिकाणी खेड्यांमध्ये राहायला मिळालं, काही ठिकाणी सेमी अर्बन एरियात राहायला भेटलं आणि काही जिल्ह्यांच्या ठिकाणी राहायला मिळालं. त्यामुळे त्या ठिकाणच्या शाळा, त्या ठिकाणची शिकवण्याची पद्धत, त्या ठिकाणचे विद्यार्थी मित्र, तेथील शिक्षक या सगळ्यांचा अनुभव वेगळा मिळत गेला. आणि काही ठिकाणी हाल अपेष्टा करून, पायदळ प्रवास करून, STने प्रवास करून शाळेत जाण्याचाही योग आला. काही ठिकाणी शिक्षक, आम्ही त्यांना गुरुजी म्हणू त्या काळात, माध्यमिक आणि प्राथमिक वर्गांमध्ये जीवापाड मेहनत करून शिकवणारे भेटले त्याच्यामध्ये आणि निस्वार्थ शिक्षक कसे असतात ते सुद्धा त्या काळात आम्हाला बघायला भेटले. आणि त्यामुळे त्या काळातल्या विविध परीक्षा, मग ते शिष्यवृत्तीची परीक्षा असो, चित्रकलेच्या असोत, भाषाविषयक परीक्षा असो, त्या चांगल्या गुणांनी पास होण्यासाठी योगदान मिळालं त्या शिक्षकांचं. आणि वेगवेगळ्या ठिकाणची खेळ, कुठे खो खो असो, कुठे व्हॉलीबॉल असो, ते सुद्धा वेगळ्या प्रकारे खेळायला मिळाले, त्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला मिळाला. आणि आपण वेगळ्या समाजामध्ये वावरू शकतो, आपण तिथे आपलं अस्तित्व टिकून ठेवून शिक्षण घेऊ शकतो आणि तिथून आपण त्या अवस्थेतून पुढे मार्गक्रमण करू शकतो, हे सुद्धा बालकडू त्यावेळेस मिळालं असं मला वाटतं. नक्की. आपण स्पोर्ट्स खेळण्याचा विषय काढला, इथे कुठंतरी ते स्पिरिट होतं का या सेवेकडे जाण्याचं, पोलीस सेवेकडे? स्पोर्ट्स म्हणजे खेळ हा एक व्यक्तिमत्व विकासाचा एक अविभाज्य भाग आहे असं मला वाटतं. आणि त्यासोबतच मी शालेय आणि कॉलेज जीवनात खेळांसोबत विविध प्रकारच्या परीक्षा, नंतर आपले जे काही छंद असतात त्यांची जोपासना करणे, वाचन, लिखाणकाम करणे, जनरल नॉलेजच्या परीक्षांमध्ये भाग घेणे कॉलेजमध्ये. त्यानंतर आपल्याला खेळांसोबतच आणखी व्यक्तिमत्व विकासासाठी जे काही शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळायचं ते घेणे. समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या सांस्कृतिक घडामोडी घडत असतात, शैक्षणिक घडामोडी घडत असतात
गॅदरिंग्ज असतात त्याच्यात भाग घेणे. NCCमध्ये मी भाग घेतलेला आहे. मी स्काउट अँड गाईडमध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे. NCCमध्ये मी सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केल्यावर मला पायलट लायसन्ससुद्धा मिळालेला आहे. वा. पण मी एअरफोर्समध्ये नाही गेलो. मी पोलीसमध्ये आलो, कारण तो माझ्या मूळ आवडीचा आणि निवडीचा भाग असावा असं मला वाटतं. नक्की. मला तेच म्हणायचं की ही आवड निवड निर्माण होण्याचं हे तर एक कारण आहेच आहे की आपल्या सगळ्या आवडी आणि छंद तिकडेच वळणाऱ्या होत्या. पण वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते हेही मला वाटतं एक मोठं कारण असावं. हो, ते मुळात अप्रत्यक्षपणे कुठेतरी बिंबलेलं असावं मनामध्ये, विचारांमध्ये. पण त्यासोबत जसं मी शिकत गेलो, नंतर 12वी नंतर पदवी शिक्षण घेतलं. मी फिजिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, MSc केलं, नंतर मी MBA सुद्धा केलं. तर हे करत असताना विविध प्रकारच्या ज्या नागरी सेवा आहेत आणि विविध खात्यांचं कामकाज ते सुद्धा बघायला मिळालं. आणि वेळोवेळी मी समाजामध्ये ज्या घडामोडी घडतात, बरोबर. ज्या आपल्या आजूबाजूला स्थित्यंतर घडतात, त्याचा मी नकळत अभ्यासच करत होतो. आणि त्या सगळ्यातून मला जाणवलं की पोलीस खातं एक प्रवाही खातं आहे आणि त्याच्यातून आपण समाजाची, सामान्य नागरिकांची खरोखर मदत करू शकतो. बरोबर. त्याच्यामध्ये एक साचेबद्धपणा नाही आहे. जरी ते शिस्तीच्या आणि कायद्याच्या चौकटीत असेल तरी तुम्ही त्याच्या अंतर्गत राहून मदत खरोखर करू शकता. बरोबर. आणि ती मदत त्या दुःखी लोकांना, पीडित लोकांना करण्यासाठी एक जे काही बळ लागतं त्या नोकरीमध्ये आहे, त्या गणवेशामध्ये आहे. त्यासोबतच समाजामध्ये त्या पदाला, त्या सेवेला एक महत्त्व आहे. जरी कित्येक वेळा सिनेमामध्ये आणि इतर मनोरंजनाच्या प्रकारांद्वारे पोलीस खात्याची हेटाळणी होत असेल, परंतु समाजाला आणि नागरिकांना एक धाक, भीती आणि आधारयुक्त दडपणसुद्धा पोलीस खात्याबद्दल आहे. आणि तिथूनच मला वाटतं मी पोलीस खात्यात येण्याचं ठरवलं असावं. आणि जेव्हा मी याचं प्रवेशपत्र फॉर्म भरला परीक्षेसाठी, मी त्याच्यामध्ये कोणाचा सल्ला, म्हणजे घरून मला कधी सांगण्यात आलं नव्हतं की पोलीस खात्यात जायला पाहिजे, परंतु उच्चाधिकारी व्हायला पाहिजे असं माझ्या पालकांना वाटत होतं. इतर कुठल्या विभागात? बरोबर आहे. तर मी पोलीस खात्याचंच प्रथम चॉईस दिला आणि माझ्या त्या परीक्षेमध्ये मी तो चॉईस पहिल्या क्रमांकानेच त्या लिस्टमध्ये होतो आणि तो चॉईस मला मिळाला आणि मग ती मी नोकरी जॉईन केली. किंबहुना माझ्या आईला वाटत होतं की मी प्राध्यापक व्हावा, जी शांत नोकरी आहे. कारण तिला जाणीव होती की वडिलांच्या नोकरीमुळे दर 1.5-2 वर्षांनी बदल्या होतात, शाळा बदलाव्या लागतात. तर त्या परिस्थितीपेक्षा एक शांत जीवन असावं आणि ते शिक्षण खात्यातलं प्राध्यापक वर्गाचं असतं आणि तसं असावं. पण ते वगळून बाकी इतर कोणती सूचना मला नव्हती आणि मी पोलीस खात्यात जॉईन केलो. आणि आपण जे सांगितलं, ड्युटी इज ब्युटी, तेच मी पहिल्या वर्षापासून, जॉईन झाल्यापासून पालन करतोय. आणि पोलीस खात्याची नोकरी ही कोणत्याही दडपणाशिवाय आणि कोणत्याही त्राग्याशिवाय सतत करत आलेलो आहे. कुठल्या टप्प्यावर आपण यात एंट्री घेतली या विभागात? मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जी परीक्षा होते राज्यसेवेची, त्या अंतर्गत माझी निवड झाली. 1990 साली मी परीक्षा दिली आणि 1992 साली मी या नोकरीमध्ये पोलीस उपअधीक्षक या पदावर नियुक्त झालो होतो. आणि आज जवळपास 30 वर्ष पूर्ण करून 31वं वर्ष आहे आणि सध्या या पदावर, म्हणजे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस या पदावर मी आहे. आणि आतापर्यंतचा पोलीस खात्याचा अनुभव हा अत्यंत चांगला राहिलेला आहे. तुम्ही खरोखर जे ठरवलं होतं ते करू शकता, आपण मदत करू शकता, आपण सामान्य नागरिकांच्या जवळ जाऊ शकता, असं मला जाणवलेलं आहे. आणि 24 तास काम करावं लागतं हे खरं आहे, पण काम करण्याने कोणताही नुकसान होत नाही, कोणतीही आपल्याला व्याधी जळत नाही. त्यामुळे काम करतच राहिलं पाहिजे, ही मला जाणीव प्रथम वर्षापासूनच झालेली आहे. आपण म्हणाल त्याप्रमाणे रोज एक वेगळं चॅलेंज तुमच्यासमोर असतं, एक वेगळं आव्हान असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आव्हान रोज बदलतं असतं. जसं आपण म्हणाल की कुठलीही सर्व्हिस ही एका विशिष्ट साच्यातून जात असते. पोलीस ही नोकरी जरी साच्यातली वाटत असली तरी हा साचा रोज वेगळा असतो. तो काय नेमका अनुभव आहे? बरोबर आहे. तर मी तुम्हाला हेच, आपण माझा पोर्टफोलिओ आपण बघितला तो डायव्हर्सिफाईड आहे. मल्टीटास्किंगची जॉब आहे आमची. म्हणजे एकाला मी एक प्रशिक्षण दिलं कॉम्प्युटरचं म्हणून तो तेवढंच काम करेल असं नाही. तो लाठी घेऊनही त्याला काम करावं लागतं. त्याला पुराचं पाणी चढलं कोल्हापूरमध्ये तर तिथे उतरूनही नागरिकांची मदत करायची असते. कुठे आग लागली असेल तर तिथे क्राऊड कंट्रोलसाठी जावंच लागतं. आणि वाहतूक व्यवस्था नियमन करायचं असेल तर ट्रॅफिक जाम झाल्यावर त्या अंमलदाराला तिथेही जावं लागतं. बरोबर. ते मल्टीटास्किंग प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यासाठी
त्यासाठी लागू आहे आमच्या खात्यामध्ये. दुसरं, माझ्या सेवेमध्ये आपण बघाल तर मी नक्षलवादी विरोधी मोहिमेमध्ये सहभागी होतो. मी स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्समध्येही होतो, जे सशस्त्र दल आहे आमचं. मी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकमध्ये होतो, जिथे प्रशिक्षणासाठी माझं नियुक्ती होती आणि पोलीस खात्यात जे काही आमचे अधिकारी नियुक्त होतात, सब इन्स्पेक्टरपासून उपाधीक्षकपर्यंत, त्यांना ट्रेनिंग देण्याचंही काम मी तिथे 2.5 वर्ष केलेलं आहे. मी 3 मोठ्या शहरांमध्ये नाशिक, पुणे आणि नागपूर कमिशनरेट्समध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे मेट्रो पोलिसिंगचा अनुभव मला आहे. सांगली जिल्हा पोलीस दलात सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या विविधांगी अनुभवांच्या आधारे मी एवढं सांगू शकतो की एक साचेबद्ध काम नसतं. दररोज त्याचे चॅलेंजेस बदलत असतात, आव्हान बदलत असतात, पीडितांचे दुःख बदलत असतात. सामान्य नागरिक जे येतात तक्रार घेऊन, प्रत्येकाचे तक्रारीचे स्वरूप वेगळं असतं. दुसरा, आपण अपघात बघा, रस्त्यावरचे प्राणांतिक अपघात संख्या खूप वाढलेली आहे. महाराष्ट्रात एक्सप्रेसवे, फास्ट ट्रॅक सगळे रोड होत आहेत, पण त्यासोबत वाहनांची गती वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा जो प्राणांतिक अपघात आणि मृत्यू यांचा आकडा आपण बघाल तर देशामध्ये फार वरच्या नंबरवर आहो आपण. तर ते मृत्यू जे हकनाक घडत आहेत आणि ते ॲक्सिडेंटचे प्रकार बघितल्यावर आम्हालाही वाईट वाटतं. या प्रकारे अपघात दुःखदरित्या झालेले असतात, पूर्ण कुटुंब गमावलेलं असतात. तेव्हा त्यांचे नातेवाईक येतात, त्यांना जी मदत करावी लागते, त्यांना दस्तावेज पुरावे लागतात न्यायालयीन प्रक्रियेसाठी किंवा त्यांच्या भरपाईसाठी जे काही कॉपीज डॉक्युमेंटच्या लागतात ते आम्ही देतो. ते करत असताना त्यांना एक मदत व्हावी हीच जाणीव असते. सर, वैविध्य तर आहेच आहे आणि तिथं एक्सपर्टीच लागणार आहे. तिथं जमलं तर करूया, इथे जाऊन करूया, बघूया काय होतं ते, असं नाही होणार आहे. तर या सगळ्या कार्यामध्ये परफेक्शन हे असावंच लागणार आहे. तर हे परफेक्ट होण्यासाठी काही ट्रेनिंग्ज असतात का? अगदी बरोबर. परफेक्शन हे आणावं लागतं आणि ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कंटिन्युईंग एज्युकेशन हा जो प्रकार असतो आणि आपलं कौशल्य सतत वाढवणे, आणि हे सत्य आहे की मनुष्याने शिकणं कधीच थांबू नये. खरं आहे. तुम्ही रिटायर्ड व्हावं किंवा नाही हा वेगळा मुद्दा आहे, तो एजनुसार, पण शिकणं त्याच्यानंतरही चालू ठेवावं लागतं. आणि ज्याला कौशल्य आत्मसात करायचं असेल त्यांनी बदलत्या पिढीसोबत, बदलत्या टेक्नॉलॉजीसोबत आणि समाजासोबत जे जे आव्हानं येत आहेत, जे जे नवीन विषय येतात, त्याचं कौशल्य आत्मसात करायचं. आणि पोलीस खातं त्याला अपवाद नाही. विशेषतः नवीन प्रकारचे जे आर्थिक गुन्हे घडत आहेत आणि आपण सायबर गुन्हेसुद्धा त्यामध्ये येतील. तर या प्रकारे गुन्हे घडविणारे गुन्हेगार हे सुशिक्षित आहेत, हे लक्षात घ्या आपण. आणि त्या शिक्षणाचा फायदा घेऊनच ते समाजाला लुबाडत आहेत. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. ऑनलाईन तुम्ही बघाल तर लैंगिक गुन्हेसुद्धा वाढलेले आहेत. सायबर आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याच्यामध्येही तुम्ही बघाल तर हेट स्पीच होत आहे, समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम होत आहे. त्याच्यामध्ये ऑनलाईन आपण ट्रान्झॅक्शन जितके कराल आणि वित्तीय किंवा आर्थिक व्यवहार कराल त्याच्याद्वारे सुद्धा आपली फसवणूक घडत आहे. मला वाटतं या गुन्हेगारीत युवक जास्त दिसत आहेत का आपल्याला? सगळ्या प्रकारचे दिसतील यापुढे. कारण कसं आहे की हा अदृश्य प्रकारचा गुन्हेगार असतो आणि त्याला शोधून काढण्यासाठी आपण विचारल्याप्रमाणे वेगळी टेक्नॉलॉजी लागते आणि सॉफ्टवेअरसुद्धा लागतात. आणि जसं टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर, डिजिटल सायन्स अपग्रेड होत आहे तसतसे गुन्हेगार ते आत्मसात करून सामान्य नागरिकांना फसवत आहेत. त्याच्यात युवक आहेत, कारण नक्कीच हे शिक्षण सध्याच्या पिढीने घेतलेलं आहे. पण ज्यांनी हे शिक्षण आत्मसात केलं असेल, त्याचं वय वाढलं तरी तो नक्कीच त्याच्यात इम्प्रूव्ह करून वयस्कर व्यक्तीसुद्धा या प्रकारचे गुन्हे करतायत. मग त्याच्यात सेक्सटॉर्शनसुद्धा नवीन ॲड झालेला प्रकार आहे. फिशिंग वगैरे ते पहिले व्हायचे आहेत. आता तुम्हाला लग्नाच्या याच्यातही फसवणूक झालेल्या दिसतात ऑनलाईन डेटिंग ॲप्समध्ये, मॅरेज ॲप्समध्ये. तर याच्यासाठी पोलीस खात्यातल्या अंमलदारांना आम्ही सतत प्रशिक्षण देतो. आर्थिक गुन्ह्यांचा तपास कसा करायचा याच्यात आपण विशेष संस्था आहेत, जसं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, सेबी आहे, नंतर काही चार्टर्ड अकाउंटंट संस्था आहेत, नंतर शासनाचा वित्त विभाग आहे, सहकार विभाग आहे. यांच्या मदतीने आपण आर्थिक गुन्हे कसे शोधायचे, कोणते पुरावे शोधायचे याचं प्रशिक्षण देतो. सायबरमध्ये सायबर जे एक्सपर्ट्स आहेत, सायबर टेक्नॉलॉजीच्या संस्था आहेत, सीडॅक आहे. जर फक्त युवक हा एकच घटक जर लक्षात घेतला, जसं आपण म्हणालात की अगदी सुरुवातीला तो युवक असतो एखादं सायबर क्राईम करताना, पण वाढत्या वयासोबत तो आणखी नवीन गोष्टी शिकत राहतो. सध्याच्या आजच्या जर गोष्टी विचारात घेतल्या तर युवक इथं कुठं कुठं अडकलेला आहे आणि त्यासाठी काय आव्हानं तुमच्या समोर आहेत त्यांना त्यातनं बाहेर काढण्यासाठी? अगदी बरोबर. आपण बघाल तर करोनामध्ये पोलिसांनी एक मोठं चॅलेंज हाताळलेलं आहे आणि समाजामध्ये करोनाचा जो प्रचार प्रसार होत होता, गाईडलाईन्स एन्फोर्स करायच्या होत्या, लॉकडाऊन एन्फोर्स करायचा होता, तेव्हाही
आणि नंतर मायग्रेशन झालं मोठ्या प्रमाणात, तेव्हासुद्धा म्हणजे पोलीस खातं आरोग्य खात्यासोबतच आघाडीवर लढत होतं. त्या काळात युवकांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि वर्क फ्रॉम होम ही जी सवय लागली, बरोबर. त्याचे दुष्परिणामही आपल्याला दिसून येतील की मोबाईल, कॉम्प्युटर, टॅब याचा वापर करून शिक्षण घ्यावं लागलं आणि व्यवसाय करावे लागले. करोनानंतर ही सवय अजून थांबलेली नाही आणि त्याचे दुष्परिणाम वेगळे OTTवर स्ट्रीम होणाऱ्या चॅनेल्सद्वारे गोष्टी प्रसारित होतात, वेब फिल्म्स होत आहेत, वेगळे तुमचे चॅनेलचे कार्यक्रम प्रसारित होत आहेत आणि त्याच्यातून वेगळ्या थीम युवा वर्गाला मिळत आहेत. त्याचा वापर किंवा गैरवापर हा त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. मनोरंजन म्हणून सोडून द्यायचं की त्याचा वापर करून आणखी काही दुर्घटना घडून आणायच्या, गुन्हे घडून आणायचे. तर याच्यामध्ये जे डोकं काम करतंय ते कसं थांबवता येईल याचा आम्ही प्रयत्न करतो. शाळा कॉलेजांना आमचे अधिकारी भेटी देत आहेत. ऑनलाईन आमचं प्रबोधनसुद्धा आहे की तुम्ही या गोष्टींना बळी पडू नये. विशेषतः विद्यार्थ्यांनी, युवकांना त्यांना करिअरसाठी चालना देणे, त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आणणे, याच्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत युवा वर्गासाठी आम्ही कार्यक्रम घेत असतो आणि आमचे अधिकारी कर्मचारी शाळा कॉलेजला भेट देतात. विविध आपल्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणे, त्यांना प्रवृत्त करणे, पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या उमेदवारांना काही सवलती, काही आमचे मैदान उपलब्ध करून देणे, काही टेक्निक्स सांगणे की फिजिकल परीक्षा कशी पार पाडायची असते, काही ठिकाणी लायब्ररीद्वारे मदत करणे, हे उपक्रम आपण घेतोय. आणि ही विधायक म्हणजे सध्या युवा शक्तीच भारताची जगामध्ये एक मोठी शक्ती आहे. नक्कीच. तर त्या युवा शक्तीला विधायक कामाकडे पॉझिटिव्ह एनर्जी देऊन वळविणे हे पोलीस खातं सतत प्रयत्न करत आहे आणि त्यांचा सहभाग आपल्या समाजाच्या जडणघडणीमध्ये राहील, देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये राहील, यासाठी सुद्धा आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये महिलांसाठी संवेदनशीलतेने काम करावं लागतं, कारण एक तर तक्रारी येत नाहीत. तक्रारी येण्यासाठी सुद्धा समाजाच्या सोबत सक्रिय सहभाग ठेवावा लागतो. पण मला वाटतं अलीकडच्या काळात या क्षेत्रातलं एक वेगळं आव्हान पोलिसांसमोर असं यायला लागलंय की या तक्रारी खऱ्या आहेत का? महिलांकडनं झालेल्या तक्रारी किंवा खूपदा या कायद्यांचा म्हणा किंवा महिलांना मिळणाऱ्या प्राधान्याचा म्हणा, त्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा म्हणा गैरवापर होतो, असे काही तुमच्या लक्षात येत आहे? खरंच या गोष्टी होत आहेत? नाही, हा एक आणखी परत कामकाजातला अनुभवाचा भाग आहे की खऱ्या किंवा खोट्या तक्रारी येणे आणि दाखल करणे हा कायद्यानुसारचा अनिवार्य भाग आहे पोलिसांसाठी. आणि दखलपात्र गुन्हा असेल तर तो दाखल करणे अनिवार्य आहे. बरोबर. त्याच्यानंतर तपास करायचा असतो तक्रार खरी आहे की खोटी आहे. समाज मिश्र स्वरूपाचा झालेला आहे. आपल्याला आपण बघू तर युवकांसोबत युवतीसुद्धा समान प्रमाणात संधी आता उपलब्ध आहेत शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या, प्रमाण वाढल्याचं पर्यटनाच्या सुद्धाच्या आहेत. सगळ्या प्रकारच्या संधी वाढल्यामुळे गुन्हे करण्यासाठी गुन्हेगारांनाही संधी उपलब्ध आहेत, हे आपण बघा. कारण पहिले जे बंधनं होती ती आता निघालेली आहेत, जी काही वेगळ्या प्रकारची होती. आणि एक निर्बंध नाही म्हणणार मी, पण एक लोकशाहीत अभिप्रेत असलेलं जे काही शिक्षण आणि रोजगार आहे ते सगळ्यांना समान स्वरूपात उपलब्ध आहे. बरोबर. त्याचा अनुचित फायदा घेणारे सुद्धा त्याच प्रमाणात आहेत. त्यामुळे तक्रारी खोट्या सगळ्या स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये असतात. आता याच्यामध्ये फॅमिलीमध्ये घडणारे गुन्हे, फॅमिलीच्या बाहेर घडणारे गुन्हे, विवाहबंधनात घडणारे गुन्हे, ज्येष्ठ नागरिकांबद्दल घडणारे गुन्हे, या सगळ्यांमध्ये वेगळ्या प्रकारचे गुन्हे येतात. तर आम्ही गुन्हा दाखल करणे हा अनिवार्यपणे पार पाडलेली भूमिका आहे. त्याच्यानंतर तपासामध्ये आम्ही पुराव्यांद्वारे हे शोधतो खरे किंवा खोटे. त्याच्यामध्ये सध्या जे दिसतंय की लग्नाचं प्रॉमिस देऊन घडणारे गुन्हे हे जास्ती घडत आहेत. त्यामुळे आपण त्याला आता त्या कॅटेगरीमध्ये टाकण्यापेक्षा हे एक स्थित्यंतर जे समाजात होत आहे त्याचं एक निदर्शक मानू. आणि वैयक्तिक जीवनात म्हणजे दोन मेजर ॲडल्ट्समध्ये जे काही घडतंय ते खरं खोट्यापेक्षा कायद्याची भूमिका आहे की स्त्रीनी दिलेली तक्रार ही प्रथमदर्शनी खरी मानायची असते आणि त्या आधारे पुढे जाऊन गुन्हा दाखल करून तपास करायचा असतो. म्हणजे निष्पन्न होईल ते कोर्टात दाखल करायचं असते. तर ती भूमिका आम्ही सध्या पार पडतोय. आम्ही प्रथमदर्शनी कोणाला खरं किंवा खोटं असं ठरवत नाही. गुन्हा दाखल केल्यावर पुराव्यांच्या आधारे ठरवू शकतो. आपल्या विषयाच्या थोडंसं मागे जातो. आपण प्रशिक्षणाचा विषय बोलत होतो. पोलीस विभागातर्फे रेग्युलर बेसवर काही प्रशिक्षण केंद्र चालतात. हैदराबादला आहे, दिल्लीला आहे. आपणही तिथे सहभागी आहात त्या ट्रेनिंगमध्ये. याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. नाही, बरोबर आहे. जी पोलीस खात्यातली अंतर्गत प्रशिक्षण केंद्र आहेत, म्हणजे तुम्ही तिथे नियुक्त झाल्यावर, म्हणजे आपली सर्व्हिसमध्ये नियुक्ती झाल्यावर जी काही आहे ती नाशिकला आमचं महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे.
भारताचं राष्ट्रीय स्तरावर नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद आहे, जिथे आपली IPSमध्ये नियुक्ती झाल्यावर तिथे ट्रेनिंग होतं. त्याच्याशिवाय सगळ्या राज्यांची आपली त्या त्या ठिकाणची प्रशिक्षण केंद्र आहेत. सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन जी आहेत, CRPF, ITBP, IB, त्यांची वेगळी प्रशिक्षण केंद्र स्वतःची आहेत. ती त्या त्या विषयातली प्रशिक्षण देतात. मग अँटी टेररिस्ट रिलेटेड असो, बॉम्ब डिस्पोजल रिलेटेड असो, कॉम्प्युटर रिलेटेड आहे, किंवा तुम्हाला इवन ड्रग ट्रॅफिकिंगसाठी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण सुरू असतात सतत, आणि आमची अधिकारी कर्मचारी या प्रशिक्षणाला आम्ही सतत पाठवत असतो. म्हणजे वर्षभर चालणारी प्रक्रिया. तो अभ्यासक्रम सतत बदलत असेल, आपण बोलला त्याप्रमाणे. तिचे जसे स्थित्यंतर समाजात घडत आहेत, गुन्ह्यांमध्ये घडत आहेत, गुन्हेगारांमध्ये घडत आहेत, गुन्ह्यांच्या थेअरीमध्ये घडत आहेत, ते अंतर्भूत केलं जातं, रिवाईज होतात सिलेबस आणि शिकवल्या जातात. त्याशिवाय भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार IITमध्ये, IIMमध्ये आणि इतर ज्या नामवंत संस्था आहेत, ISB सारख्या, तिथेसुद्धा आमच्या अधिकाऱ्यांना डेव्हलपमेंटसाठी, म्हणजे पर्सनॅलिटी आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट दोन्हींचं ट्रेनिंग देण्याचे सुद्धा नियोजन आहे. आणि तिथे महागडी फी देऊन आणि शुल्क देऊन सरकार पाठवत असतं अधिकाऱ्यांना, आणि तिथे आमचे अधिकारी सतत जात असतात. आणि अशा याच्यात मी सुद्धा जाऊन आलेलो आहे. मी UK सुद्धा जाऊन आलेलो आहे. होय, येस सर. आता थोडं शेवटाकडे वळत, या सगळ्या कार्याचा सन्मानही वेळोवेळी होणं गरजेचं असतं. एक प्रोत्साहन आपल्याला मिळत असतं. अनेक आपल्याला पुरस्कार मिळालेत, अनेक मेडल्स आपल्याला प्राप्त झालेले आहेत. स्पेशल सर्व्हिस मेडल असेल, इंटरनॅशनल सिक्युरिटी पोलीस मेडल असेल, ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया अवॉर्ड असेल, अशा अनेक पुरस्कारांनी आपण सन्मानित आहात. काय म्हणजे मी वेगळा प्रश्न विचारला, खरं तर जबाबदारी किती वाढते पुरस्कारांना? नाही, बरोबर आहे. म्हणजे आपण कॉमन नोशन बघाल तर समाजात असं आहे की आपण वरच्या पदावर गेलात, वरिष्ठ झालात तर काम कमी होतं असं वाटतं जनरली, पण तसं नसतं. ज्या पदावरून तुम्ही वर जाता तर नक्कीच तेवढी जबाबदारी, तेवढा प्रदेश, तेवढा मनुष्यबळ तुमचं वाढलेलं असतं, आणि समाजाच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढलेल्या असतात. नक्कीच. आणि आमच्या अंतर्गत आमचे जे अधिकारी कर्मचारी असतात त्यांना तुमच्या अनुभवाचा फायदा मिळावा, तुमच्या समाजासोबतचा इंटरॅक्शनचा फायदा मिळावा, हा एक अँगल त्याच्यामध्ये डेव्हलप होतो. आणि एक सुरुवातीला जो आपण कधी कधी असंही म्हणू की नोकरीत सुरुवात झाल्यावर एक जास्तीची ऊर्जा आणि उत्साह असतो, तर त्याला कुठे आवर घालायचं आणि कुठे नियंत्रण ठेवायचं, ते एक ओव्हर द पिरियड किंवा या वर्षांमध्ये आपल्याला ते एक अनुभव मिळाला असतो. तो आपल्या तरुण सहकाऱ्यांच्या तो कामी येत असतो. तर मेडल आणि पुरस्कार म्हणजे मला व्यक्तिगतरित्या वेळोवेळी मिळालेल्या आहेत शासनाकडून, आणि त्याच्यातून आपल्याला एक स्फूर्ती मिळत असते. आणि आमचाही प्रयत्न हाच असतो की आमचे जे अंमलदार आणि अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही स्वतः लक्ष देऊन त्यांना घडवलं पाहिजे, आणि त्यांना पुरस्कार मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे. नक्की. एक नुकताच पुरस्कार आपल्याला पर्यावरण संवर्धनासंदर्भात मिळाला. बरोबर. सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात पर्यावरण संवर्धन पुरस्कार महाराष्ट्र शासन वनश्री पुरस्कार देतं. आणि 2018 साली स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ग्रुप 1 पुणे हडपसर येथे असताना आम्ही आमच्या गटाने जे कार्य केलं, म्हणजे हा पुरस्कार माझ्या सोबतचे सगळ्या टीमला समर्पित असतो खरं म्हणजे, असं मी मानतो. 3 वर्ष प्रयत्न करण्यात आले होते NGOच्या आणि CSRच्या माध्यमातून. तर ती डेव्हलपमेंट झाली आणि त्याला शासनाने रिकग्निशन वनश्री पुरस्कारामार्फत दिलं होतं, आणि त्याचमुळे हा पर्यावरण स्नेही पुरस्कार हरित मित्र परिवारांनी दिलेला आहे. हो सर. सर्वात शेवटी विश्वासावर आपण बोलत होतो. पोलीस विभागातील कार्यावर विश्वास ठेवणं किंवा पोलीस खात्यावर विश्वास ठेवणं, हा विश्वास आणखी वृद्धिंगत करण्यासाठी सध्या काय प्रयत्न सुरू आहेत? कम्युनिटी पोलिसिंगचे विविध उपक्रम आपण त्यासाठी राबवतो. आपण युवकांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना सहभागी करण्यासाठी सांस्कृतिक आणि खेळ असे विविध स्पर्धा आपण आयोजित करत असतो. विविध ठिकाणी आपण प्रदर्शन आयोजित केलेली आहेत. आपण सायबर आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेस रिलेटेड नागरिकांमध्ये जाऊन प्रबोधन शिबिर घेतलेले आहेत. काही ठिकाणी आपण त्यांचे समाज माध्यमांद्वारे सुद्धा प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं सतत निरंतर चालणारे प्रयत्न आहेत, आणि त्यासाठीच वेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावण्याचंही आमच्या खात्याचं धोरण आहे, जिथे समाजाचा संपर्क येईल आणि एक जी पोलादी चौकट किंवा अदृश्य स्वरूपातला एक दडपणाचा भाग असतो तो निघून जाईल. त्यासोबतच मला हेही सांगायचं आहे की जे ऑनलाईन किंवा पूर्वी चित्रपटांद्वारे एक पोलीस खात्याची प्रतिमा की सगळ्यात शेवटी पोहोचणारा खातं पोलीस असं सांगितलं जायचं, ती त्या प्रमाणात खरी नाहीच आहे.
कारण जेव्हा पोलिसांना तक्रार येते बहुतेक तेव्हा ती पीडित शेवटचा उपाय म्हणूनच येत असतो किंवा ती घटना घडल्यावर येतो, म्हणून पोलीस बहुतेक शेवटी पोहोचत असावं. पण तुम्ही बघाल कित्येक ठिकाणी लाखोंनी गर्दी असते. तुम्ही कोरेगाव भीमाचं तुम्ही बंदोज बघा, आपण जेजुरी बघा, आता वेगवेगळ्या सण वगैरे जरी असले सण आहेत, बाजारपेठांमधली दिवाळीची गर्दी बघा, आपण वेगवेगळ्या गडांवर चालणारे उत्सव बघा. या ठिकाणी लाखोंची गर्दी असताना जे गर्दीचं व्यवस्थापन होतं, वाहतुकीचं नियमन होतं, ते पोलीस तिथे असताना होतं आणि ती त्या ठिकाणची सार्वजनिक सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था अतिशय शांतपणे होते. लोक घरी जातात, दर्शन होतं. पंढरपूरची यात्रा बघा आपण, तर त्या ठिकाणी पोलीस असतात म्हणून शांतता राहते असं मला वाटतं आणि समाज सहकार्य करत असतं. त्यामुळे पोलीस नेहमीच शेवटी पोचतं असं नाही, पोलीस सुरुवातीलाही पोचतं माहिती मिळाली तर. आणि कित्येक ठिकाणी एन्काउंटर झालेले आहेत, गुंडांना धारातीर्थी पाडण्यात आलेलं आहे, ते सुरुवातीला पोहोचले कारण ते प्रोॲक्टिव्ह पोलिसिंग होतं. कित्येक ठिकाणी घटना घडत असताना फोन येतात, पोलीस पोहोचतात आणि आपण बघितलं असेल की गुंडांना जेरबंद केलं जातं. आता जिथे शेवटी सूचना आहेत गुन्हा घडला वेळेत मिळणं त्याच्यावर अवलंबून आहे असं मला वाटतं. त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि जिथे गरज आहे तिथे टीकासुद्धा करावी. आपण दादसुद्धा मागावी वरिष्ठांकडे. शासन लोकशाही अंतर्गत काम करतं आणि नक्कीच तिथे आम्ही प्रतिसाद देण्याचं काम करू. नक्कीच. आता तर शेवटचं माझं निरीक्षण सांगतो, जसं बंदोबस्ताबद्दल आपण म्हणालात, एखादा इव्हेंट आहे, दिवाळीचा काहीतरी इव्हेंट चालला आहे किंवा क्रिकेट मॅच आहे वगैरे, तिथं पोलीस संरक्षणासाठी असताना त्या इव्हेंटचा भाग ते होत नसतात, तिकडे पाठ करून त्यांना संरक्षण द्यावं लागतं. मला वाटतं ही संधी त्यांना पाठ न देता डोळ्यानं बघण्याची, तो उत्सव अनुभवण्याचीही प्रत्येक वेळी संधी मिळत राहो, या शुभेच्छाच फक्त आम्ही आमच्याकडनं देऊ शकतो. बरोबर. मी एक याच्यात ॲड करू इच्छितो की जेव्हा आम्ही जातो आणि जेव्हा आम्ही युनिफॉर्ममध्ये असतो, अशा मोठ्या प्रसंगांमध्ये, क्रिकेट मॅचेस असोत किंवा वेगळे सण आणि उत्सव असोत, तर तिथे लहान मुलं जेव्हा येऊन भेटतात निसंकोच आणि ते फोटो काढतात, सॅल्यूट करतात, तर तेव्हा नक्कीच एक आनंद आम्हाला मिळत असतो आणि समाजाने तीच भावना त्यांच्यात जोपासावी, भीती दाखवू नये पोलिसांबद्दल, असंही मला या निमित्ताने सगळ्या श्रोत्यांना आवाहन करावं वाटतं. खूप छान. असे अनेक फोटो येवत आणि अनेक फोटोंमधून या आठवणी, हा विश्वास वृद्धिंगत होत राहो, अशा जाता जाता शुभेच्छा. फुलारी सर, आपण आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि एकूणच पोलिसांमध्ये असलेला माणूस आमच्यासमोर ठेवलात. एक अधिकारी, फक्त पोलीस अधिकारी नाही आहे, तो अधिकारी आहे आणि शेवटी एक माणूस आहे. तो माणसासाठी काम करतो आहे, तो फक्त नोकरी करत नाही आहे. हा एक खूप प्रकर्षानं जाणवणारा मुद्दा तुमच्या बोलण्यातनं आम्ही उचलला आहे. आजच्या या सगळ्या एकूण संवादासाठी आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद. पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची संजय भुजबळ यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला युववाणी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.